नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। आजारी असूनही एकनाथ शिंदे विधान भवनात, शरद पवारांचे स्वागत। मिसिंग लीग नंतर MSRDCचा निर्णय, धोकादायक असलेल्या दरडेही हटवणार। 8 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर पुणेकरांना दिलासा, पावसाचा जोर काहीसा कमी। शेतकऱ्याला मोबदला न दिल्याने टोलनाका जप्त, NHAI ला धक्का। शांतता करार रद्द होताच इराणमध्ये अमेरिकेचे हल्ले, रेल्वे पूल उद्ध्वस्त। चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटी, पाऊस, पाण्याची आवक वाढली। खडकवासला धरण साखळीत 16 TMC पाणीसाठा, पाणी पुरवठ्याला मोठा दिलासा। दूध भेसळ प्रकरणात 1.5 कोटीची दूध पावडर जप्त, 7000 लिटर दूध नष्ट। मोर्शी येथे इमारत कोसळली, अडकलेल्या 23 पैकी 11 जणांची सुखरूप सुटका। देशभरात मुसळधार पावसाचा कहर, सुरतमध्ये 85 वर्षाचा विक्रम मोडीत। स्वागरात एक्सप्रेस प्रकरणात रेल्वेची कार्यवाही, मुख्य तिकीट तपासनीस निलंबित। चिखलामुळे नागरिकांची मोठी गैरसोय, जीव धोक्यात घालून प्रवास सुरू। खडकवासल्यातून मध्यरात्री नियंत्रित पावसाचा विसर्ग, पूरस्थिती टळली। महाबळेश्वर माथेरानमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईचे संकेत, सरकारची दखल। शासन निर्णय असूनही शाळांना पूर्ण अनुदान नाही, शिक्षकांमध्ये नाराजगी। अकलूज सोलापूरमध्ये वेश्या व्यवसाय विरोधात कारवाई, 4 महिलांची सुटका। पाताळगंगा नदीत वाहून आलेल्या गॅस सिलेंडर प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा। खडकवासला धरण साखळीत 51% साठा, मुठा नदीत नियंत्रणात विसर्ग। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा हरिनामाच्या गजारात संपन्न। भीमाशंकर आहुपे परिसरात मुसळधार पाऊस, घोड नदीला पूर। जुन्नरच्या आदिवासी भागात पावसाचा तडाखा, शेतीचे मोठे नुकसान। संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी चिंचवडमध्ये भक्तिभावाने स्वागत। संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज पुण्यात आगमन। प्रसिद्ध रुस्तम आईस्क्रीमवर FDAची कार्यवाही, तपासणीनंतर दुकानाला टाळे। आज वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।